का बावा आई बाबांचा लाडका बाबू बाबू स्टकेंडला 52 स्टकेंडला सुरेख स्टंड इथं मात्र पहिल्या चेंडूवर समाचार घेतला पण एका धावेने आपलं श्रीकरिष्य करतोय पहिल्या धावेने आपलं खातं उघडतोय एक चेंडू एक धाव सुरेख फटका सुरेख स्टंड मारण्याचा प्रयत्न केला पण लेगच्या पट्ट्याचा चेंडू येतोय दोन धावाला जोडले का इथं मात्र पाहूया काय घडणार आणि पुन्हा एकदा खराब थ्रो आणि तिसरी धाव घेण्यामध्ये सफल झाला यजमान संघ आता बाबू स्ट्रायकेटवर असताना आता नॉन स्ट्रायकेटला बाबा घाणेकरचा पुढचा चेंडू पर्यटक आघाडी असताना सुरेख फटका सुरेख स्पेलला चेंडूवर ढकलतोय दीपेश डावलवर खराब क्षेत्ररक्षण नजर इथं खराब क्षेत्ररक्षण केलं आणि दीपेश डावलच्या बाजूने 3 धावा प्रतिस्पर्ध्यांच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्या आणि धावसंख्या पोचते ती बिनबाद 7 धावांवर धावसंख्या होते 13 धावा एक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक आता पहिल्या सत्रातलं अंतिम षटक पण त्याच्या उजव्या बाजूला मार्गाचा सुरेख स्टेंड मारण्याचा प्रयत्न केला सुरेख गॅपवर चेंडू ढकलला मिडऑनच्या दिशेनं खराब क्षेत्ररक्षण साईजच्या माध्यमातून आणि इथं मात्र त्याचाच फायदा उठवला आणि या 3 धावा जोडल्या गेल्या होम ग्राउंडवर बाबू आणि बाबानं या 13 धावेच्या स्थितीमध्ये बनली बिनबाद 16 सुरेख फटका त्याच टायमिंगवर पुण्याला सुरेख क्षेत्ररक्षण आणि इथं मात्र पाहूया जोरदार अपील आहे पाहूया पंचांचा ताळमेळ काय होतो आणि इथं मात्र पंच आपलं बोट उंचावताना पाहिलं एक बाद झाल्याची गोष्ट होते आणि पहिला धक्का असतोय बाबाच्या रूपात GPL ग्रुप इथं मात्र दिव्याचा हार्दिक पांड्या बाबू बबल्या पुन्हा एकदा बबल्या स्ट्रायकेटवर ज्यानं आपल्या मानेवरती पांड्याचा लोगो भरलाय पांड्यावर असणारं प्रेम दाखवलंय पण याच पांड्याप्रमाणे हा खेळतो का पाहूया सुरेख झेल करण्याचा प्रयत्न बबलूचा पण यावेळी 13 धावेने आपलं वैयक्तिक खातं उघडलं आहे धावसंख्या पोचते एक बाद 20 धावांवर सुरेख फटका यावेळी पुन्हा एकदा सुरेख झेल टिपला दीपेश डावलच्या माध्यमातून धावसंख्या पोचते ती 2 बाद 20 धावा पुन्हा सुरेख क्षेत्ररक्षण पाहूया यावेळी खराब थ्रो आणि या 3 धावा खराब फेक बावाच्या माध्यमातून डोक्याला हात लावण्याची वेळ आली आणि या 3 धावेच्या स्थिती मात्र बनली ती 2 बाद किती बा 23 धावा मराठा अंतिम चेंडू फेकणं शेष असताना इथं मात्र पाहूया कितपत धावांचा डोंगर उभा करू शकतो शारदा मंगल आणि हा मात्र बाद हार्दिक पांड्या बॅटच्या पट्ट्यात येणारा चेंडू यावेळी मात्र बाद झाला एक तडफदार नेतृत्व एक उमदा सल्लागार म्हणून बाबू शेठ बुदर यांचं एका डोलानं मानानं आगमन होतंय।
अतिशय नावाजलेला व्यक्ती म्हणून बाबूशेठ बुधर आपलं मनापासून इथं स्वागत करतो GPL ग्रुपच्या या कडनगरमध्ये. दरम्यान दुसरा टर्म 24 ओव्हरचा पटलाक करायचा आहे. सुमित इथं मात्र सुमित येतोय गोलंदाजीवर. खराब क्षेत्ररक्षण. निलेश गावणन चेंडू मात्र सापडत नाहीये निलेश गावणनच्या हातामध्ये आणि 3 धावेनं आपला अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या होते बिनबाद 3 धावेनं. दरम्यान पुन्हा एकदा घडेकर स्ट्रायकेटवर लांबे स्ट्रायकेटवर आणि यावेळी पुन्हा एकदा खराब झेल घेण्याचा प्रयत्न. सूरज गुडेकर आपल्याला विनंती करतो की बाबूशेठ गावकर बाबूशेठ बुधर यांचं यथोचित सन्मान करूया. कारण एक उमद नेतृत्व आपल्या सावर्डे गावाला मिळालं. एक उमद नेतृत्व म्हणून बाबूशेठ बुधर यांच्याकडे पाहिलं होतं. असंच एक व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी पाहतोय. मी सन्माननीय बाबूशेठ यांना सन्मानित करण्याकरिता सूरज गोडेकर याला विनंती करतो की आपण यथोचित सन्मान करूया. सुमित हॉटेलचे मालक सुमित आपल्या हॉटेलकडे चेंडू टाकताना पाहतोय. सुमितला एक आव्हान धावेनं वडापाव बनवण्याची अतिशय सुरेख तालमेल ज्यांच्या हातामध्ये आहे. आपल्या सर्वांचे जिभेचे चोचले पुरवण्याचं वडापावच्या माध्यमातून जे काम करतो तो सुमित इथं मात्र गोलंदाजीवर आला आणि यावेळी पुन्हा एकदा 3 धावेनं आपण धावेत भर पडतोय. धावसंख्या पोहोचते ती 10 धावांवर. नरेजी जाधव सर हे सुद्धा यष्टिरक्षणाची धुरा सांभाळत आहेत. JPL सारख्या नामांकित स्पर्धेमध्ये आपण खास दापोलीहून आणि सद्यस्थिती मुंबईतून ही स्पर्धा एक आवर्जून पाहण्याची किमया ज्यांच्या माध्यमातून झाली आणि या ठिकाणी मात्र बाद झाले. शाबासकी ही थाप निश्चित नरेशजीने सुद्धा दिली आहे आणि धावसंख्या होती 1 बाद 11. साहिल डबल 1 डाऊन साठी येतोय. साहिल नॉर्थ केला पुन्हा सुरेख फटका. इथं मात्र बघूया सुरेख क्षेत्ररक्षण. एक धाव रोखू शकत नाही या बावाच्या माध्यमातून आणि पहिल्या षटक संपण्याची घोषणा होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 1 बाद 12. बाबूशेठ बुधर यांच्याकडून गुडू येतोय बॉलिंग पार्पर. पंचाच्या डाव्या बाजूने मारा करणार. 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता. सुरेख फटका. इथं सुरेख गॅपवर चेंडू ढकलला आणि या 2 धावा जोडल्या गेल्या. 3ऱ्या धावेसाठी सज्ज झाला. या 3 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 1 बाद 15. GPL ग्रुपच्या संघाचं सांगितलं झालं तर मला वाटतं आजपर्यंत बरेच सामने खेळले गेले पण या मैदानामध्ये अजूनही त्यांना या स्पर्धेचं विजेतेपद राखता आलं नाही आहे. कारण महत्त्वाची प्रॅक्टिस आहे. पण GPL ग्रुपच्या माध्यमातून जे खेळाडू आहेत त्यांना निश्चितच एक महत्त्वाची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. पण एकजूट अतिशय महत्त्वाची आहे. एकजूट चांगली आहे आणि इथं मात्र नरेजी जाधव सर आपल्याला विकेट्स मिळवायचे असेल तर चेंडू पकडणं गरजेचं आहे. पण 2 धावा. धावसंख्या होते 19 धावा. कोणा नवीन संघ जर आला असेल आजूबाजूला तर आपण लगेचच 5 मिनिटांमध्ये एंट्री करा अन्यथा दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करतोय. सुरेख फटका. स्लोवर चेंडू. बबलूचा पण चेंडू मिळत नाही. इथं मात्र चेंडू अरुण गुडेकर. GPL चे आणबान शान. पण अरुण गुडेकर खास ज्यांचं हेलिकॉप्टर आज सावर्डे ग्राउंडवर उतरलं आणि त्यांचं या GPLच्या मैदानामध्ये आगमन झालं. मैदानाचं आगमन होताच आपण इथं मॅच चालत लुटताना पण एक अप्रतिम क्षेत्ररक्षण करणं गरजेचं होतं. तसं घडलं नाही आहे. 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. आणि हा मात्र बाद. इथं मात्र काटेकी टक्कर पाहायला मिळाली. 1 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेस करायचंय. हार्दिक पांड्याच्या खात्यामध्ये 1 विकेट मिळाली.
एक चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. आपण याच्यापूर्वी सामना पाहिला होता. एक चेंडूमध्ये 2 धावा झाल्या होत्या, पण आता मात्र होप्स आला. हा 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 काय बात आहे. इथं मात्र विजय होतोय जीपीएल ग्रुप सावर्डे. हार्दिक पांड्या निश्चित